नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या बांधवांनो. आज आपल्या राज्यात सर्वात मोठा एक विषय, एक प्रकरण पेटलेला आहे. हिंदी भाषेवरून, हिंदी आणि मराठी भाषेवरून सर्वात मोठा प्रकरण पेटलेला आहे. तर न्यूज चॅनलवाले रिपीट करू याला दाखवित आहेत की हिंदी आणि मराठी या त्याने असं बोललं, यांनी असं बोललं, याने त्यांनी असं केलं, त्याने तसं केलं. पण आपल्या राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी जो हिंदी भाषेच्या सक्तीकरणाचा जो जी.आर. काढला होता, तो जी.आर. काढण्याच्या पूर्वी यांना अक्कल पाहिजे होती थोडीशी. राज्याचं नेतृत्व करत आहेत, राज्याचा, आणि या राज्याचे नेतृत्व करत असताना हे फक्त आम्हाला गरीब माणसांना, जे गरीब प्रवर्गातले जो मजूर वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवतात त्या लोकांसाठी हे कर्दन काळ आहेत, जीवाना मारण्याच्या फिक्रीमध्ये आहेत. या आम्हाला, आमच्या मुलांना कपडे देत आहेत, पुस्तक देत आहेत, जुता देत आहेत, जेवण देत आहेत, आणि याच्यामध्ये आम्हाला मूर्ख बनवत आहेत. आणि आम्ही मूर्ख बनत आहोत. किती रुपयामध्ये? तर फक्त 2,000 आणि 2,500 रुपयासाठी आपण मूर्ख बनत आहोत. आपल्या मुलांवर, एका मुलावर वर्षाचा जरी 12,000 रुपये खर्च करत असेल किंवा 15,000 शासन खर्च करत असेल, पण ते 15,000 आम्हाला नको. ते जेवणामध्ये आमच्या मुलांना नको द्या, कपडे घालायला नको द्या, जुते नको द्या, पुस्तक नको द्या, पण आमच्या मुलांना शिक्षक द्या ना. शिक्षकांची भरती नाही. आज हिंदी भाषा पहिल्या वर्गापासून लागू करा म्हटलं, तर जेव्हा हिंदी भाषा पहिल्या वर्गापासून लागू केलं, तर 1 ते 5 वर्गापर्यंत जर कधी असतील हिंदी लागू झाली, तर किमान हिंदीचे 2 मास्टर लागतील. इतका शासन कमजोर बुद्धीचा आहे हा मला वाटत नव्हता. शासन चालवताना विचार करा, आज शिक्षक आहेत का? 1 ते 4 पर्यंत ज्या गावामध्ये शाळा आहे, तुमच्या गावामध्ये विचार करा, तुमच्या गावात जिल्हा परिषदची शाळा आहे, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 ते 4 पर्यंत गुरुजी किती आहेत तुम्ही विचार करा. 1 ते 4 पर्यंत शाळा आहे, 2 गुरुजी 1 गुरुजी. 1 ते 5 पर्यंत शाळा आहे, 2 गुरुजी 1 गुरुजी. आणि या 2 टीचरने काय होणार? आता त्याच्यामध्ये हिंदी लादला म्हणजे काय होईल? ते 2 टीचर काय शिकवतील? हिंदी शिकवतील, मराठी शिकवतील की इंग्रजी शिकवतील? एक ना धड भारभर चिंध्या करून ठेवतील. ना हिंदी ढंगाची शिकवतील, ना मराठी शिकवतील, ना इंग्रजी शिकवतील. जर आमच्या मुलांना हिंदी नको शिकवा, आमच्या मुलांना इंग्रजी धडाची नको शिकवा, पण आमच्या मुलांना मराठी शिकवा. पण कमीत कमी आमच्या मुलांना 1 ते 4, 1 ते 5 ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी 1 ते 4, 1 ते 5 पर्यंत 5 गुरुजी द्यावा, याचा विचार करायला पाहिजे होता. पण आम्हाला काय करावा लागतो? क्या करना पडता है हमको? गावातले राजनेते आणि पैशावाले कुठे शिकवतात? आपल्या मुलांना बाहेर शिकवतात. का म्हणून? कारण की शाळेत गुरुजी नाही आहे. आणि तुमच्या गावात ते राजनीती करतील, राजकारण करतील, पण शिक्षकासाठी तुमच्या शाळेत कधी बोलणार नाही. कारण की हे जो राजकारणी लोक आहेत, तुम्हाला गुलाम प्रवृत्तीचा बघून, म्हणजे तुम्हाला त्यांच्या मनामध्ये तुम्ही सदैव त्यांच्या पाठीच्या मागे राहावा, तुमची मुलं कधी हुशार झाले नाही पाहिजेत, हा या राजनेत्यांचा मुख्य उद्देश असते. आणि म्हणून या शिक्षणासाठी कोणी बोलणार नाही. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि ज्याने शिक्षणाचा दूध प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे राजनेते तुमच्या मुलांना शिकले नाही पाहिजेत आणि तुमचे मुलं गुरगुरले नाही पाहिजेत, यासाठी या शिक्षकांसाठी बोलत नाही. आणि तुम्ही त्या राजनेत्याच्या मागे धावा आणि त्या न्यूज चॅनलच्या मागे धावा. न्यूज चॅनलला शरम सुद्धा लागत नाही, न्यूज पेपर वाल्यालाही लागत नाही, जे बातम्या छापतात त्यांनाही लाज लागत नाही. आणि न्यूजवर जे दाखवतात ना 3 वेळेस, या न्यूज चॅनलवाल्याला लाज वाटत नाही की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुजी नाही आहेत, त्यांची भरती करायला. कधी